मी अजित आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटबद्दल माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अपडेट देत आलोच आहे। आजही काही महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे, पण त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो की अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि एका मराठी माणसाला मदत करा। आता ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेले असतील ती जी पहिली यादी आहे ती यादी आता 16 तारीखला म्हणजे 16 जुलैला जाहीर केली जाईल। तर लक्षात ठेवा 16 जुलैला पहिली यादी, पण ही यादी जी आहे ती फायनल यादी नसेल। ती फायनल यादी नसेल कारण ज्या महिलांची या यादीमध्ये नावं असतील त्यांना तर काही काळजी करण्याचं कारणच नाही, पण ज्या महिलांचं या यादीमध्ये नाव नसेल त्यांनाही काही काळजी करण्याचं कारण नाही आहे। कारण का तर तिथे तुम्हाला तुमच्या ज्या त्रुटी असतील म्हणजे तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं असेल, तुम्ही लिहिताना काही वेगळं लिहिलं असेल, लग्नाच्या अगोदरचं लिहिलं असेल किंवा आधार कार्डवर लग्नाच्या नंतरचं असेल, अशा काही त्रुट्या असतील किंवा जन्मतारीख किंवा अन्य काही जे प्रॉब्लेम्स असेल ते तुम्हाला तिकडे सांगितले जातील आणि ते करेक्शन करायचं तुम्हाला संधी मिळेल। तर ती संधी अशी मिळेल की तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला ते करेक्शनचं ऑप्शन तुम्हाला तिथे मिळून जाईल। ठीक आहे, तर तिथून तुम्ही ते करेक्ट करायचं आहे आणि पुन्हा तुमचा फॉर्म अपलोड करायचा आहे। ज्यांच्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम झालेले असेल त्या सर्वांनीच हा फॉर्म अपलोड केल्यानंतर लक्षात ठेवा 1 ऑगस्टला जी आहे जी फायनल यादी जाहीर केली जाईल। आणि या फायनल यादीमध्ये ज्या महिलांच्या फॉर्मचे प्रॉब्लेम झाले होते आणि त्यांनी पुन्हा करेक्शन करून फॉर्म फिलअप केले आहेत, अपलोड केले आहेत, त्या सर्व महिलांची नावं त्या यादीमध्ये असणार आहेत। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला खात्यात जमा होणार। त्यानुसार तुम्हा सर्वांचे जे पहिलं पेमेंट असेल ते 15 ऑगस्टला तुमच्या खात्यात जमा केलं जाईल। आणि जसं माननीय फडणवीस साहेब म्हणाल्याप्रमाणे जुलैला जरी तुम्ही फॉर्म भरलेले असतील तरी तुम्हाला जून व जुलै असं मिळून 2 महिन्याचं पेमेंट एकत्र दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं होतं। त्याप्रमाणे 1,500च्या ऐवजी अपेक्षेप्रमाणे 3,000 तुमच्या खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अजूनही काही अपडेट येतील, जशा अपडेट येतील तसं मी तुमच्यापर्यंत त्या अपडेट पोहोचवत जाईन। तर त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। आजच्या पुरते इतकेच, पुन्हा भेटू, तोवर तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय।